तर इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. जसे की तुम्हाला माहीत असेल, धर्मादाय आयुक्ताचा पेपर चाललेला आहे, त्याच्यासाठी आपण एक मॉक टेस्ट घेत आहे. तर चला, क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे इथे आपल्याला a + b, b + c, a आणि b आणि c आणि a आणि c क्रमशः एक काम 10, 15 आणि 6 दिवसात पूर्ण करता. तर a ने जर हे काम एकट्याने केले तर तो किती दिवसात पूर्ण करेल म्हणते. तर बघा काय म्हटलं तुम्हाला, a + b हा काम किती दिवसात करतो 10, b + c हा किती दिवसात करतो 15 आणि a + c हा किती दिवसात करतो 6. ओके, तर काय करायचं, याचा एलसीएम घ्यायचा. काय होईल 60. काय होईल 10 × 60, बरोबर आहे. 10/60 केलं तर किती होईल 60/10 6, 15 × 4 60 आणि 6 ने 60 ला जर 60 ने 6 ने भागिलं तर किती होईल 10 टाइम्स. ओके, पण इथे काय असतो, हे कशाची इफिशियन्सी निघाली, a + b + b + c + a + c यांची इफिशियन्सी किती आहे 10 × 4 10 6 16 × 4 20 दिलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे काय होईल 2a + 2b + 2c बरोबर किती होईल 20 होऊन जाईल. तर इथे काय होते a + b + c, इथे 2 कॉमन काढला मी, इथे काय होऊन जाईल 20 होऊन जाईल. म्हणजे a + b + c ची ही जी व्हॅल्यू होऊन जाईल ते किती होऊन जाईल 10, बरोबर आहे. समजलं सर्वांना कशा प्रकारे काढलं तर आता बघा काय दिलंय तुम्हाला, आपल्याला काय काढायला सांगितलंय, a ची व्हॅल्यू काढायला सांगितली होती. तर a ची व्हॅल्यू इथे काय होऊन जाईल, कशावरून काढसान, इथे b + c ची व्हॅल्यू तुम्हाला इथे काय करावं लागेल, पुट करावं लागेल. तर काय होईल 4 होऊन जाईल, 10 होऊन जाईल. याच्यावरून काय होईल a ची जी इफिशियन्सी आहे ते निघेल. तर किती होईल 10 मधून 4 जर काढले तर 6 होईल त्याची इफिशियन्सी. मग आणि काय म्हटलं तुम्हाला, जर a ने ही एक काम स्वतः एकट्याने जर केले तर किती दिवसात होईल. आणि आपल्याला इथे a ची इफिशियन्सी पण मिळाली आहे. टोटल काम किती होतं 60, a ची इफिशियन्सी किती होती 6, तर किती होईल 10. तर a हा टोटल 10 दिवसात एकट्याने जर काम केले तर ते काय होईल 10 दिवसात कंप्लीट होईल. काय दिलं आपल्याला, विजयने एक यंत्र 4760 रुपयाला खरेदी केले व शेकडा 5% तोट्याने विकले, तर यंत्राची विक्री किंमत काय आहे म्हणताय तुम्हाला. ओके, आता मला सांगा 5% म्हणजे 5% ला कसं लिहितो आपण, 1/5/100 लिहितो ना. म्हणजे काय होईल 1/20. ही झाली त्याची कॉस्ट प्राइस, म्हणजे मूळ किंमत झाली. आणि त्याला तोटा झाला आहे म्हणताय, म्हणजे कितीचा तोटा झाला, 1 चा तोटा झालेला आहे. म्हणजे त्याची सेलिंग जी प्राइस आहे ती किती आहे 19. म्हणजे तुम्हाला इथे 20 ची ही जी व्हॅल्यू दिली आहे ही कशी किती दिली आहे 4760 दिलेली आहे आणि तुम्हाला 19 ची व्हॅल्यू विचारलेली आहे. ओके, समजलं का सर्वांना. आता काय करायचं, इथे भाग द्यायचा, 2 × 2 = 4, 2 × 3 = 6 आणि 2 × 8 = 16. ओके, 19 × 8 किती होतो 152 होतो, बरोबर आहे ना. राहिले किती 15, 19 × 3 = 57, 57 आणि 3 किती होतो 72 होतो, बरोबर आहे. राहते किती 7, 19 × 2 = 38, 38 आणि 7 किती होतो 45. म्हणजे त्याची जी सेलिंग प्राइस आहे ती किती निघाली 4522. समजलं का सर्वांना. काय म्हटलं तुम्हाला, विजयने एक यंत्र 4760 रुपयाला खरेदी केले व शेकडा 5% तोट्याने विकले, तर यंत्राची विक्री किंमत विचारली होती तुम्हाला. 5% ला मी कसं लिहितो 1/20. म्हणजे ही 20 जे आहे कॉस्ट प्राइस होती, हा 1 जो आहे हा लॉस झालेला होता त्याला. म्हणजे त्याची सेलिंग प्राइस किती होती 19 आणि 20 ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिली होती 4760 दिली होती. आणि तुम्हाला फाइंड आउट कितीची व्हॅल्यू करायला सांगितली होती 19 ची. तर किती निघाली, जे सेलिंग प्राइस आहे जे 5% तोटा झाला त्याच्यानंतर ते किती निघाली तुम्हाला 4522. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं तुम्हाला, 1 ते 25 अभाज्य संख्येची सरासरी काढायला सांगितली आहे. मला सांगा अभाज्य संख्या काय राहते, एक तर त्या संख्येला स्वतःच त्याच संख्येने भाग जातो किंवा 1 ने भाग जातो. तर अशी कोणकोणती संख्या आहे 1 ते 25 च्या दरम्यान, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, नंतर किती आहे
13 आहे, 17 आहे, नंतर 19 आणि 23. ह्या जे आहे ते 1 ते 5 च्या दरम्यान हे काय आहे, अभाज्य संख्या आहे. एक तर याला ह्याच संख्येने भाग जातो किंवा एक ह्या संख्येने भाग जातो. तर काय होईल मला सांगा आता. इथे काय होईल, 17 ही 13 किती झाले 30, 19 आणि 11 हे पुन्हा किती झाले 30, 23 आणि 7 हे किती झाले 30. ओके, हे किती झाले 2, हे 10 झाले, बरोबर आहे. म्हणजे टोटल इथे किती झाले 30 30 90 30 30 30 आणि 10 100. ओके, आणि नंबर ऑफ हे किती आहे व्हॅल्यू 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे काय होईल 100 भागिले 9. म्हणजे काय होईल 11 1/9 ही त्याची सरासरी निघेल. ओके, किंवा ह्या फॉर्म मध्ये पण लिहिलं तर चालेल. काय होईल 100 भागिले 9. काय होतं तुम्हाला दिलेला प्रश्न, प्रथम 1 ते 25 अभाज्य संख्येची सरासरी काढायला सांगितली होती. अभाज्य संख्या म्हणजे काय राहते, एक तर त्याला त्याच संख्येने भाग जातो. जसा 7 ह्या संख्येला एक तर 7 ने भाग जातो किंवा 1 ह्या संख्येने भाग जातो. अशा किती संख्या आहे 1 ते 25 च्या दरम्यान, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13 आहे, 17 आहे, 19 आहे आणि 23 आहे. नंतर काय करायची, याची ऍडिशन करायची. किती होईल 17 13. सर्वात प्रथम काय करायचं, जे इझी कॅल्क्युलेशन करते ते करून घ्या. 13 आणि 17 किती होतो 30, 19 आणि 11 किती होतो 30, 23 आणि 7 किती होतो 30, किती झाले 90. इथे काय होईल मग 5 आणि 3 8 आणि 2 10. म्हणजे टोटल किती झाले 100. आणि नंबर ऑफ संख्या किती होत्या म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे काय होईल 100 भागिले 9. ते काय झालं तुमचं राईट आन्सर झालं. किंवा फ्रॅक्शन फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तुम्हाला तर 11 1/9 हे काय होईल राईट आन्सर होईल. तर चला नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे तुम्हाला, 75 सेंटीमीटर 3 मीटरचा किती शेकडा असेल. ओके, काय दिलं तुम्हाला, एक 75 सेंटीमीटर दिलेला आहे आणि 3 मीटरचा किती शेकडा असेल. काय करायचं अशा क्वेश्चन मध्ये, एक तर जे सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करायचं किंवा मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्शन करायचं. जर मला 3 मीटरला जर सेंटीमीटर मध्ये जर कन्वर्शन करायचं असेल तर काय होईल 300 मीटर लिहावं लागेल. ओके, 300 सेंटीमीटर लिहावं लागेल, बरोबर आहे. तर काय केलं मी 3 मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्शन केलं तर हे किती झालं 300 झालं. मग तुम्हाला काय म्हटलंय 75 चा 3% 3 मीटर म्हटलं होतं ना, आता मी ते सेंटीमीटर मध्ये कन्वर्शन केलं. तर काय होईल 75 भागिले 300 गुणिले 100 बरोबर काय होईल 0 0 हा कॅन्सल होऊन जाईल. तर इथे किती होईल 25%. ओके, म्हणजे किती होईल 75 सेंटीमीटरचा 3 सेंटीमीटर मीटरचा किती शेकडा असेल तर किती असेल तो 25% असेल. ओके, समजलं का सर्वांना. काय केलं मी, हा 75 सेंटीमीटर दिलेला होता आणि हा 3 मीटर मध्ये दिलेला होता. मी याला मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्शन केलं तर काय झालं 300 सेंटीमीटर झालं. ओके, तुम्हाला विचारलं काय होतं 75 चा 300 हा किती शेकडा असेल म्हणते, तर काय होईल 25%. तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला 125 भागिले 25 गुणिले 13 प्लस 195 भागिले 13 मायनस 5 दिलेला होता. ओके, तर काय होईल अकॉर्डिंग टू बॉडमॉस रूल. बॉडमॉस रूल नुसार काय होईल, सर्वात प्रथम ब्रॅकेट असतो, मग ऑफ असतो, मग असतो डिव्हिजन म्हणजे भागाकार असतो. सर्वात प्रथम काय करायचं इथे भागाकार करायचं. कुठे कुठे भागाकार दिसतोय तुम्हाला, एक इथे दिसत आहे आणि एक इथे भागाकार दिसत आहे. सर्वात प्रथम त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. 125 ला जर 25 ने भागितला तर किती होईल 5 गुणिले 13. ओके, इथे किती होईल 13 1 13 आणि 13 पाशी 5 बरोबर आहे मायनस 5. दोन्ही डिव्हिजन आपण आता इथे कंप्लीट केलेलं आहे म्हणजे डिव्हिजन झालेलं आहे. नेक्स्ट काय असतो मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय होईल 65
प्लस 15 मायनस 5. आता मल्टिप्लिकेशन झालं. नेक्स्ट काय असतो ऍडिशन. काय होईल 65 प्लस 15 किती होतो 65 प्लस 15 80. 80 मधून 5 जर वजा केले तर किती राहतो 75. तर 75 काय झालं हे आपलं राईट आन्सर असतो. समजलं आहे कशा प्रकारे काढलं अकॉर्डिंग टू द बॉडमॉस रूल नुसार. ओके. काय केलं सर्वात प्रथम जे डिव्हिजन होते मी हे सॉल्व्ह केला. नेक्स्ट मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह केलं. नंतर ऍडिशन केली. लास्टला सबट्रॅक्शन केलं आणि फायनल आन्सर किती मिळालं मला 75. ओके. तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला. जर 40 गुणोत्तर 35 बरोबर काय दिलं आहे तुम्हाला 35 गुणोत्तर x असेल तर x ची किंमत काढायची. तर काय दिलं तुम्हाला 40 ह्या फॉर्म मध्ये राहतो. हे बघा 40 भागिले 35 हे जे 4 डॉट्स असतात हे काही नसून इक्वलचं साइन असू शकतं. इक्वल लिहू शकता तुम्ही त्याला. ओके. बरोबर काय होईल 35 डिवाइड बाय x आणि तुम्हाला काय म्हटलं त्यांनी x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलं आहे. ओके. तर काय होईल 5 7 5 8 40 5 7 35 होऊन जाईल. ओके. नंतर काय होईल इथे 35 गुणिले 7 भागिले 8 हे काय होईल x ची व्हॅल्यू होऊन जाईल. काय होईल मग इथे 7 5 काय होईल 35 होऊन जाईल. कॅरी किती राहिला 3 7 3 21 3 किती होईल 245. नंतर काय राहील इथे 245 भागिले 8 काय होईल 8 3 24. नंतर काय होईल भागणे जाईल. नंतर काय होईल इथे म्हणजे काय होईल ह्या फॉर्म मध्ये जर लिहिलं तुम्ही तर 30 5/8 हे काय झालं त्याचं आन्सर झाला. कसं होईल बघा बरं 8 3 24 म्हणजे 240. 240 मध्ये जर 5 ऍड केले तर काय होईल 245. बरोबर आहे ना. ह्याच फॉर्म मध्ये तुम्हाला विचारलं होतं. ओके. म्हणजे ऑप्शन मध्ये असे दिले होते तुम्हाला. तर बघा जर माहिती नसला तरी काय करायचं ऑप्शनची म्हणजे हेल्प घ्यायची. बघा इथे 8 3 किती होतो 24 म्हणजे काय होतो 240. 240 मध्ये जर 5 टाकलं तर काय होतो 245 भागिले 8. ओके. समजलं सर्वांना. तर चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. काय म्हटलं तुम्हाला 24 39 सॉरी 39 आहे आणि y ची सरासरी 33 आहे तर y बरोबर किती विचारलाय तुम्हाला. काय म्हटलं आहे 24 39 आणि y ची यांची सरासरी दिली आहे तुम्हाला. किती दिली आहे तुम्हाला 33 दिलेली आहे. तर तुम्हाला काय म्हटलं आहे y ची व्हॅल्यू काढायची सांगितली. तर काय असतो जी व्हॅल्यू दिली असतो ती वरती लिहायची. नंबर ऑफ व्हॅल्यू किती येते 3 दिलेली आहे आणि इकडे किती दिली आहे 33. बरोबर आहे. नंबर ऑफ टर्म्स म्हणजे वरची जी दिलेली आहे खाली डिवाइड बाय किती व्हॅल्यू होत्या ते लिहायच्या. म्हणजे किती 3 व्हॅल्यू दिलेली आहे. बरोबर. सरासरी किती दिली तुम्हाला 33. आता मला सांगा 33 3 किती होतो 99. इथे किती आहे 24 प्लस 39 प्लस y दिलेला आहे तुम्हाला. नंतर काय होईल याची ऍडिशन केलं तर काय होईल 9 4 13 होतो. इथे किती होईल 3 3 6 63 म्हणजे 63 प्लस y इज इक्वल टू 99. इथे y बरोबर काय होऊन जाईल मग 99 मायनस 63. 9 6 गेले 3 राहिले. 9 3 गेले किती राहतो 6 राहतो आणि 9 6 गेले 3 राहतो. बरोबर आहे. म्हणजे काय होईल 36. बरोबर आहे. म्हणजे जे फायनल जे आन्सर निघाला ते किती निघाला 36. काय केलं मी 24 39 y याची जी सरासरी दिली होती ती 33 दिली होती. मग काय असतो तुम्हाला ऍव्हरेजचा एक फॉर्म्युला माहितच असेल. जी व्हॅल्यू दिली असेल त्याची ऍडिशन करायची डिवाइड बाय किती व्हॅल्यू दिलेली आहे 1 2 3 भागीला 3 करायचं आणि सरासरी दिली आहे किती आहे 33. नंतर काय केलं मी क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 33 गुणिले 3 किती होतो 99 होतो. इथे काय आहे दिले तुम्हाला 24 प्लस 39 63 होतो. बरोबर आहे ना. प्लस y 63 ला मी राईट हँड साइडला घेऊन गेला तर वजा होईल. 99 मध्ये 63 काढले तर किती उरतो 36 उरतो. बरोबर आहे. म्हणजे y ची जी व्हॅल्यू निघाली ती किती निघाली 36. तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. नेक्स्ट क्वेश्चन 7 क्वेश्चन झालेले आहे आपले इथे. 8 नंबरचा जो क्वेश्चन आहे तुम्हाला 12 18 30 आणि 24 दिलेला आहे.
आणि पुढची व्हॅल्यू तुम्हाला काढायला सांगितले. म्हणजे इथे तुम्हाला सिरीज दिलेली आहे. काय होईल बघा, सर्वात प्रथम काय करायचं, सिरीजचे काही रूल्स असतात. एक तर सिरीज मध्ये डिफरन्स बघायचा किंवा मल्टिप्लिकेशन बघायची. जर जास्त डिफरन्स नसेल, तशी इथे व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 12, 18, 30, 54, म्हणजे अशी जर व्हॅल्यू असेल तर काय करायचं, सर्वात प्रथम डिफरन्स बघायचा. जर व्हॅल्यू खूप रॅपिडली इन्क्रीज होत आहे, जसं समजा 12 नंतर जर डायरेक्ट जर 144 किंवा 1728 वगैरे होत असेल, तर त्या टाइपला काय करायचं, स्क्वेअर किंवा क्यूब करून बघायचं. ओके, तर इथे काय होत आहे, व्हॅल्यू एकदम रॅपिडली इन्क्रीज नाही होत आहे, तर आपण ते इथे डिफरन्स बघू. काय होईल, 12 नंतर 18 दिला आहे, म्हणजे कितीचा डिफरन्स आहे, 6. इथे कितीचा डिफरन्स आहे, 12. नंतर इथे 24. म्हणजे बघा, मला इथे एक सिक्वेन्स दिसत आहे. 6 दोन्ही किती होत आहे, 12, 12 दोन्ही 24, नंतर 24 दोन्ही काय होईल, 48 होऊन जाईल. ओके, म्हणजे काय होत आहे, खाली मल्टिप्लिकेशन होत आहे. 6 गुणिला 2 12, 12 गुणिला 2 24, मग 24 दोन्ही काय होईल, 48 होईल. आणि ते कशात ऍड करायचे, 54 मध्ये ऍड करायचे, तर किती होईल, 8 आणि 4 12. मग इथे काय राहील, एक कॅरी, इथे काय होईल, 5 आणि 5 10. म्हणजे जे x ची व्हॅल्यू काढायची तुम्हाला, ते किती निघाली, 102. समजलं ना. दोघांचा डिफरन्स बघा, 12 आणि 18 चा डिफरन्स 6 होता. 18 आणि 30 चा जो डिफरन्स होता तो 12 होता. 30 आणि 54 चा जो डिफरन्स होता तो 24 होता. बघा, 6 गुणिला 12, 6 गुणिला 2 केलं तर 12 मिळतो. 12 गुणिला 2 केलं तर 24 मिळतो. तर हे सिक्वेन्स इथे फॉलो होतो. नेक्स्ट काय होईल, 24 गुणिला 2 केलं तर काय होईल, 48 होईल. मग काय करायचं, 54 मध्ये 48 ऍड केले तर काय होईल, 102 होईल. ओके, तर चला मित्रांनो, क्वेश्चन नंबर 9 दिलाय आपल्याला. जर m आणि n चा आयुचा गुणाकार 486 वर्ष आहे आणि त्यांच्या वयाचे जर गुणोत्तर म्हटलंय तुम्हाला 3:2 दिलेले आहे, तर m आणि n चे वय काढा सांगितलंय. ओके, काय म्हटलं आहे प्रॉब्लेम मध्ये, काय दिलं तुम्हाला, m आणि n यांचा जो गुणाकार दिलाय तो किती दिलाय, 486. आणि तुम्हाला m आणि n याचा रेशो पण किती दिलाय तुम्हाला, हे दिलाय 3:2. ओके, मग काय करायचं, अशा टाइपला काय असते, लेट x कन्सिडर करू आपण त्यांचं वय. ओके, आणि गुणोत्तर दिलेला आहे, मग काय होईल इथे, 3x इंटू 2x बरोबर काय होईल, 486 होऊन जाईल. नंतर इथे काय होईल, हा 6x स्क्वेअर होऊन जाईल. ओके, x इंटू x काय होतो, x स्क्वेअर होतो, येताना सर्वांना. इथे काय होईल, 486. आता काय करायचं, इथे 6 ने जर भागितलं किती होतो, 8 सकम 48 आणि 6 1 6, म्हणजे काय होईल, x स्क्वेअर ची जी व्हॅल्यू मिळाली मला, ती किती मिळाली, 81. ओके, तर नंतर काय होईल, x ची जर व्हॅल्यू काढायची असेल मला, तर काय होईल, x ची जी व्हॅल्यू होईल ती 9 होईल. समजतं सर्वांना. दोन्ही साइडने जर मी वर्गमूळ केला म्हणजे स्क्वेअर रूट केला तर काय होईल, x ची जी व्हॅल्यू मिळेल मला ही 9 मिळेल. सर्वांना माहित आहे ना, 9 चा स्क्वेअर किती होतो, 81. म्हणून इथे x ची व्हॅल्यू काय मिळाली मला, 9 मिळाली. आता मला दोघांची पण व्हॅल्यू याच्यावरून निघू शकते. बघा, इथे एक व्हॅल्यू काय होती, m ची 3 दिलेली होती, बरोबर आहे, म्हणजे 3x दिलेली होती. इथे काय होईल, 3 गुणिला 9, म्हणजे याची व्हॅल्यू किती निघाली, याचं वर्ष किती निघालं, 27 वर्ष. नंतर n किती दिलाय तुम्हाला, 2x दिलं होतं, मग इथे काय होईल, 9 गुणिला 2 18 होऊन जाईल. ओके, आता बघा, म्हणजे m चं जे वय निघालं प्रेझेंट मध्ये ते किती निघालं, 27, आणि n चं किती निघालं, 18. ओके, काही जणांना डाऊट असेल, सर इथे गुणाकार खूप मोठा आहे, तुम्ही जर या दोघाला जर गुणलं m आणि n ला, तर तुम्हाला हाच मिळेल. ओके, म्हणजे 27 गुणिला 18 जर केलं तुम्ही, तर तुम्हाला जे फायनल आन्सर मिळणार आहे ते 486 मिळणार आहे. म्हणजे प्रेझेंट वय काय आहे m आणि n चं, m चं 27 आहे आणि n चं किती आहे, 18 आहे. हे सर्वांना समजलं ना. तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. क्वेश्चन नंबर 10 दिलेला आहे आपल्याला. काय दिलेला आहे क्वेश्चन नंबर 10, a आणि b
क्रमशः 3,000 आणि 24,000 निवेश एका वर्षासाठी करतात आणि त्यांना 1,000 म्हणजे 13,500 रुपयाचा लाभ होतो म्हणते. तर त्याच्यात ए चा लाभ किती आहे हे विचारलं तुम्हाला. हा पार्टनरशिपचा क्वेश्चन आहे आणि हा मला वाटते नगर परिषदेला आला आहे. ओके, तर बघा काय म्हटलं तुम्हाला, ए चं किती दिलं आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट 30,000. नंतर बी चं किती दिलं आहे तुम्हाला 24,000. ओके, याला काय करू आपण रेशो मध्ये कन्वर्ट करू. बघा इथे हे 3 0 हे 3 0 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे काय होईल 30:24 होईल. आता पुन्हा याला भाग जातो का जातो कितीनी 6 नी. 6 पंचे 30 आणि 6 चोक 24 म्हणजे ए आणि बी यांचा जो रेशो मिळाला आपल्याला तो किती मिळाला आहे 5:6. ओके, आणि त्यांना जे वर्षाच्या शेवटी जो प्रॉफिट मिळाला आहे म्हणजे हे 9x ची जी व्हॅल्यू म्हणजे 5 आणि 4 9x ची जी व्हॅल्यू होती ती किती मिळाला आहे त्यांना 13,500 रुपये मिळाला आहे. आणि तुम्हाला काय म्हटलं आहे ए चा लाभ काढायला सांगितलं आहे म्हणजे तुम्हाला इथे 5 ची व्हॅल्यू काढायला सांगितले. आता 9 ने जर तुम्हाला 135 ला भाग दिला तर किती टाइम्स जातो 15 टाइम्स म्हणजे काय होईल इथे x ची व्हॅल्यू किती निघाली 1500 आणि आपल्याला कशाचा काढायचा आहे ए चा लाभ काढायचा आहे. मग काय करायचं 1500 गुणिले 5 करायचं म्हणजे काय होऊन जाईल आपल्याला ए चा लाभ मिळेल तो किती होईल 7500. ओके, म्हणजे ए चा हा जो लाभ झाला तो किती झाला 7500. आता जर तुम्हाला याच्यावरून बी चा काढायला सांगितलं असेल तर काय करायचं टोटल किती झाला 13,500. त्याच्यातला ए ला किती मिळाला 7500. तर काय होईल 0 0 0 13 6 गेले 6 म्हणजे बी ला किती मिळेल मग बी ला 6,000. म्हणजे बघा ए ची व्हॅल्यू मिळाली तर त्याच्यावरून तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळू शकते बी ची किंवा इथे व्हॅल्यू जरी ठेवली तुम्ही 4 तर किती होईल 15 चोक 60 म्हणजे काय होईल 6,000. ओके, म्हणजे ए चा जो प्रॉफिट झाला तो 7500 झाला आणि बी चा किती झाला 6,000. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. काय दिलं तुम्हाला बॉक्स मध्ये म्हणजे एक सिरीज दिलेली आहे 3 4 5 आणि 58 दिलेला आहे. नेक्स्ट काय दिलाय 5 6 2 आणि 58 दिलेला आहे. नंतर 8 4 आणि 2 दिला आहे आणि 62 दिला आहे इथे. ओके, तर इथे काय विचारलं तुम्हाला 7 6 आणि 3 आणि x ची व्हॅल्यू विचारला. ओके, तर बघा अशी जर सिरीज दिली असेल तुम्हाला तर काय करायचं कधीही जे छोटी व्हॅल्यू राहते जशी 3 4 5 आहे आणि शेवटी जर तुम्हाला अशी मोठी व्हॅल्यू दिलेली असेल तर काय करायचं छोट्या व्हॅल्यू कडून मोठ्या व्हॅल्यू कडे जायचं. म्हणजे काय होईल तुम्हाला आयडिया लागेल की जसा फर्स्ट बॉक्स दिला तुम्हाला 3 4 आणि 5 याच्यावरून हा फायनल रिझल्ट निघाला आहे तुम्हाला 58. तर कसा मिळाला तो बघू. आता आपण इथे सर्वप्रथम बघू एकदम ग्रॅज्युअली इन्क्रीज झालेला आहे. म्हणजे काय होईल इथे एक तर मल्टिप्लिकेशन झाले असेल किंवा ऍडिशन झालं असेल. ऍडिशन केलं तर बघा 3 4 7 7 आणि 5 किती होतो 12 12 12 तर इथे दिसून नाही राहिलं म्हणजे काय झालं नक्की इथे मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. तर काय होईल 3 गुणिले 4 गुणिले 5 किती होईल 4 पंचे 20 आणि 30 दुनी 60 आणि पण इथे तर 60 आला आहे आणि तुम्हाला आन्सर किती दिलेलं आहे इथे 58. म्हणजे नक्की इथे त्यांनी काहीतरी वजा किंवा मायनस केलेला आहे म्हणजे मायनसच केलं असेल. तर काय होईल 60 मधून 2 जर वजा केले तर काय होईल 58. बघा हा इथे एक मी रूल लावलेला आहे म्हणजे एक मेथड लावून बघितली 58 आलेला आहे. बघा इथे सॅटिस्फाय होते काय तर बघा इथे 5 सगळे किती होते 30 30 दोन्ही किती होतो 60. मग 60 मधून पुन्हा मी 2 वजा केले तर मला पुन्हा रिझल्ट 58 मिळाला आहे. म्हणजे इथे जे मी मेथड लावली आहे ते इथे पण फॉलो होत आहे. म्हणजे आपण जो हे यूज केली आहे मेथड ते फॉलो होत आहे. बघा इथे चेक करू 8 चोक किती झाला 32 32 दोन्ही 64 64 मधून जर 2 वजा केले तर काय होईल 62. ओके, म्हणजे हे काय झालं हे जे मेथड आहे हे एकदम ॲप्रोप्रिएट आहे. नंतर काय करायचं आता हेच मेथड इथे लावायची. काय होईल इथे 7 सखम 7 गुणिले 6 गुणिले 3. ओके, काय होईल
7 त्रिक 21 गुणिला 6 किती होईल 6 म्हणजे 126. आता काय करायचं इथे प्रत्येक ठिकाणी 2 मायनस केलाय तर इथे पण 2 मायनस करायचं तर फायनल आन्सर किती मिळेल आपल्याला 124. तर इथे x ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 124. समजलं का सर्वांना अशा प्रकारे केलं तर 3 गुणिला 4 गुणिला 5 करायचं 60 आन्सर मिळते. 60 मधून 2 वजा करायचे प्रत्येक ह्याच्यात सेम प्रोसेस इथे फॉलो करायची इथे फॉलो करायची आणि इथे पण तीच. ओके नेक्स्ट दिलाय तुम्हाला एक ट्रेनची गती म्हणताय 90 किलोमीटर आहे 90 किलोमीटर पर आवर आहे म्हणते तर ती 10 मिनिटात किती अंतर पूर्ण करेल म्हणते. आता इथे तुम्हाला काय दिले स्पीड दिलेली आहे स्पीड किती दिली आहे 90 किलोमीटर पर आवर दिली आहे बरोबर आहे. नंतर टाइम दिलेला आहे तुम्हाला 10 मिनिट बघा इथे इथे किलोमीटर पर आवर मध्ये दिलाय आणि इथे मिनिटामध्ये दिलेला आहे म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलंय डिस्टन्स. ओके तर काय असतो डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम असतो बरोबर आहे ना. तर काय होईल 90 गुणिला 10 भागीला किती होईल 60 होऊन जाईल. का बरं केलं मी 60 भागीला कारण की इथे मिनिटामध्ये दिलेलं होतं आणि मला कशात पाहिजे आवर मध्ये पाहिजे म्हणजे घंट्यात पाहिजे म्हणून 10 भागीला 60 केलं तर आवर मध्ये होऊन जाईल. ओके मग काय करायचं मी स्पीडच्या ठिकाणी 90 किलोमीटर पर आवर ठेवलं आणि टाइमला घंट्यात कन्वर्ट म्हणजे आवर मध्ये कन्वर्ट केलं तर काय होईल इथे 0 0 कॅन्सल होईल आणि इथे काय झालं 15 म्हणजे इथे ते 10 मिनिटात किती किलोमीटर कव्हर करेल 10 मिनिटात 15 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करेल. तर समजलं सर्वांना आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे आपल्याला जर 9x बरोबर 55 चा वर्ग मायनस 35 चा वर्ग दिलेला असेल तर तुम्हाला x ची व्हॅल्यू विचारली आहे. आता सर्वांना माहित असेल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर बरोबर काय असतो a प्लस b इंटू a मायनस b असतो बरोबर आहे ना. सर्वांना मालूम आहे ना फॉर्म्युला. तर इथे हा फॉर्म्युला काय करायचा इम्प्लिमेंट करायचा. बघा 55 प्लस 35 नंतर 55 मायनस 35. ओके तर काय होईल इथे 55 आणि 35 किती होईल 90 बरोबर आहे ना आणि इथे किती होईल 20 बरोबर आहे. 55 मधून 35 गेले 20 राहतो. मग काय झालं निघालं 9x इज इक्वल टू 90 गुणिला 20. आता काय करायचं x इज इक्वल टू काय करायचं 90 गुणिला 20 भागीला 9. इथे किती टाइम्स जाईल भाग 10 टाइम्स म्हणजे x ची जी व्हॅल्यू निघाली ती किती निघाली 200. ओके समजलं का सर्वांना. इथे काय केलं मी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर याचा जो फॉर्म्युला होता a प्लस b इंटू a मायनस b हा इथे इम्प्लिमेंट केला आणि त्याच्यावरून x ची व्हॅल्यू मी फाइंड आउट केली. समजलं का सर्वांना. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला आहे आपल्याला एक सर्कल दिलेला आहे तुम्हाला आणि इथे काय म्हटलं तुम्हाला 84 दिलेला आहे 14 दिलेला आहे आणि इथे 12 दिलेला आहे. दुसरा सर्कल काय दिलाय तुम्हाला 81 दिलेला आहे आणि इथे 18 दिलेला आहे आणि इथे 9 दिलेला आहे. नेक्स्ट इथे काय आहे 88 दिलेला आहे आणि इथे x इथे 11 दिलेला आहे. बघा काय होईल इथे आता तुम्ही लॉजिक लावू शकता. काय होईल इथे मला एक लॉजिक दिसता इथे मला सांगा 12 ने जर सर्वात प्रथम बघा 84 ला जर मी 12 ने भागितलं तर काय होतो 7 मिळतो मला आणि मला इथे दिसत आहे की याचा 7 चा जो दुप्पट केलेला आहे म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लाय केलेला आहे तर किती मिळाला आहे मला 14 मिळाला आहे. आता बघू सेकंड याच्यातही सेम प्रोसेस फॉलो होते की नाही. बघा 81 भागिला 9 बरोबर किती होतो 9 आणि जर याला मी मल्टिप्लाय केलं 2 नी तर किती मिळत आहे मला 18
म्हणजे मी जे प्रोसेस फॉलो केली आहे इथे सेम प्रोसेस इथे पण फॉलो होत आहे. तर नेक्स्ट काय करायचं, 88 भागिले 11 तर किती होईल 8 गुणिला काय करायचं 2 करायचं म्हणजे 16 म्हणजे x ची जी व्हॅल्यू निघाली ती किती निघाली 16. बघा हा इथे हा कॉन्सेप्ट लागला. इथे काय केलं त्यांनी 12 ने 84 ला भागलं म्हणजे किती निघाला 7. त्याला मल्टिप्लाय केलं 2 नी तर किती निघाला 14. सेम प्रोसेस इथे लावली आणि सेम थर्ड ठिकाणी आणि त्याच्यावर मला काय मिळालं x ची व्हॅल्यू मिळाली. चला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नंबर किती आहे, प्रॉब्लेम नंबर 15 दिलेला आहे आपल्याला. प्रॉब्लेम नंबर 15 मध्ये काय दिलेलं आहे, बघा तुम्हाला ही फर्स्ट डायग्राम दिलेली आहे. नेक्स्ट दुसऱ्या वेळेस इथे दिलेली आहे. थर्ड टाइम्स काय केलं आहे त्यांनी इथे दिलेली आहे आणि तुम्हाला फोर्थ टाइम काढायला सांगितले. ओके म्हणजे ए बी सी डी 3 दिलेले आहे आणि चौथी काढायला सांगितले. बघा फर्स्ट कोणती दिली तुम्हाला ही दिलेली होती ए मध्ये, बरोबर आहे. बघा नंतर काय झाली ते रोटेट झाली पण लेफ्टला झाली म्हणजे किती अँगल इथून बघा इथून हे इथे गेली आहे सेकंडला बी मध्ये. ओके म्हणजे हा जो टोटल अँगल असतो तुम्हाला मालूम आहे ना एक क्वाड्रंट कितीचा असतो 90 चा असतो ना. म्हणजे हा जो मधातून रोटेट झालेला आहे हा किती 45 डिग्रीने रोटेट झालेला आहे. ओके फर्स्ट टाइम कितीने रोटेट झालेला आहे 45 डिग्रीने रोटेट झालेला आहे. थर्ड डायग्राम बघा आता काय झाले ते इथे 90 वर आलता तो पुन्हा, बरोबर आहे. हा क्वाड्रंटच्या इथे आलता. नंतर काय झालेला आहे तो ह्या क्वाड्रंट मध्ये एकदम लाईन वर आलेला आहे म्हणजे पुन्हा हा पहिल्यांदा 45 डिग्रीनी रोटेट झाला लेफ्ट, हे पण लेफ्ट झाला. नंतर काय झाला तो थर्ड वेळा जो थर्ड डायग्राम मध्ये दाखवलाय तुम्हाला तो -90 डिग्रीने लेफ्ट झाला. ओके बघा इकडे लेफ्ट साइडला ह्या लाईन वर आलेला आहे. ओके बघा हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, हा थर्ड क्वाड्रंट असतो आणि फोर्थ असतो, बरोबर आहे ना. म्हणजे प्रथम वेळेस किती सेकंड वर गेला डायरेक्ट नंतर थर्ड वर गेला म्हणजे 90 डिग्रीनी. मग पुढच्या वेळेस काय 45 90 आणि पुढच्या वेळेस काय होईल तो 135 ने चेंज होईल. तो पण कसा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शननी. मग काय होईल हे झाला पुन्हा एक 90 आणि इथे 45 जर ऍड केला तर काय होईल 135 म्हणजे काय होईल इथे इथे येईल तो जी डायग्राम आहे आपली ते कुठे होईल इथे येईल. ओके आणि हे काय झालं तुमचं चौथ्या नंबरची डायग्राम झाली आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला हे दिलेलं होतं. तर समजलं का सर्वांना. काय केलं त्यांनी ही डायग्राम दिली सर्वप्रथम नंतर त्याला अँटी क्लॉकवाइज 45 ने घुमवलं फर्स्ट टाइम. सी मध्ये त्यांनी 90 म्हणजे 90 डिग्री रोटेट केलं लेफ्ट मध्ये. थर्ड टाइम त्यांनी 135 रोटेट केलं आणि जर तुम्हाला फिफ्थ विचारली असती तर काय होईल 180 ने रोटेट होईल म्हणजे काय होईल म्हणजे जवळपास इथे आणि पुन्हा इथे म्हणजे इथे जाईल ते. जर फिफ्थ टाइम विचारली असती तुम्हाला तर ती काय झाली असती 180 डिग्रीनी क्लॉकवाइज रोटेट झाली असती. ओके तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. तर बघा क्वेश्चन नंबर 16 दिलेला आहे. 15% दर साल दर शेकडा चक्रव्याज दराने 18,000 रकमेचे 2 वर्षानंतर किती राशी प्राप्त होईल. म्हणजे तुम्हाला काय दिलेला आहे इथे रेट दिलेला आहे 15%. ओके नंतर काय दिलेलं आहे तुम्हाला प्रिन्सिपल दिलेला आहे म्हणजे रक्कम दिलेली आहे 18,000 रुपये. नंतर तुम्हाला अमाऊंट फाइंड आउट करायला सांगितलं आहे आणि टाइम किती दिला आहे तुम्हाला 2 वर्ष दिलेला आहे, बरोबर आहे ना. आता काय करायचं काय होईल इथे रेटला काय करायचं सर्वात प्रथम इथे रेशो मेथड ही एक खूप चांगली मेथड आहे. त्याच्यावर काय करू शकता तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. मला सांगा 15% ला कसं लिहू शकतो आपण 15/100 लिहू शकतो. कितीने भाग देतो 5 त्रिक 15 आणि 20 ने, बरोबर आहे ना. तर काय होईल 3/20. हा काय झाला तुमचा प्रिन्सिपल, हा काय झाला कंपाऊंड इंटरेस्ट. मग काय होईल अशा वेळेस जे रेशो मेथड आहे काय असतो पहिल्या वर्षाला हा प्रिन्सिपल हा अमाऊंट. ओके काय होईल पहिल्या वर्षाला तुमचा प्रिन्सिपल किती होता 20 आणि
अमाऊंट काय होईल मग? अमाऊंट म्हणजे काय असतो? प्रिन्सिपल प्लस कंपाऊंड इंटरेस्ट असतो. ओके, मग प्रिन्सिपल 20 होता आणि तुम्हाला कंपाऊंड किती मिळाला? 3. म्हणजे पहिल्या वर्षीचा तुमचा कंपाऊंड अमाऊंट किती झाला? 20 प्लस 3 23 झाला. बरोबर आहे. नंतर काय म्हणताय तुम्हाला किती वर्षासाठी आहे? पण 2 वर्षासाठी. हा ते एकाच वर्षासाठी झाला. तर पुढच्या वर्षी पण सेम राहील. 20 चा किती होईल? 23 होईल. तर काय होईल इथे मल्टिप्लिकेशन करायचं. 20 चा किती होतो स्क्वेअर? 400. 23 चा किती होतो? 529. ओके, पण तुम्हाला काय दिलं आहे इथे? 400 ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला? 18,000 दिलेली आहे आणि तुम्हाला 529 ची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा काय होईल इथे? 0 0 हा कॅन्सल होऊन जाईल. ओके, आणि इथे किती टाइम जाईल? 45. ओके, आता काय करायचं इथे? 45 गुणिला 529 मल्टिप्लाय करायचं. सर्वांना मल्टिप्लिकेशन येतो ना. काय करायचं? 45 म्हणजे 529 गुणिला 45 किती जातो? 5 9 45. 4 राहतो कॅरी. 5 2 10, 4 14, 1 राहतो 25 आणि 26, 0 36, 3 4 2 8 3 11, 1 4 25 आणि 21. ओके, म्हणजे तुमचा जो अमाऊंट झाला तो किती होईल? 2 वर्षानंतर 23,865. बरोबर आहे. तर तुमचा जो अमाऊंट झाला तो किती होईल? 23,065. काय दिलं होतं तुम्हाला? रेट दिलेला होता 15%, प्रिन्सिपल दिलं होतं 18% आणि अमाऊंट काढायला सांगितला होता. रेट दिला होता 2 वर्षाचा. मी काय केलं? जो रेट होता त्याला फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आणलं. 15% ला कसं लिहितो? 3/20 लिहितो. जो प्रिन्सिपल 20 होता, कंपाऊंड किती होतं? 3 दिलेला होता. म्हणजे कितीने वाढला? 30. अमाऊंट बरोबर काय असतो? प्रिन्सिपल प्लस कंपाऊंड असतो. म्हणजे काय होईल? 20 मध्ये 3 टाकले 30. म्हणजे किती अमाऊंट झाला? 23. तो एका वर्षासाठी झाला, पण विचार टाइम 2 वर्षासाठी दिलेला होता. म्हणून मी सेम 2 वेळा लिहिले इथे. मग नंतर काय केलं? मी मल्टिप्लिकेशन केलं. 20 गुणिला 20 किती होतो? 400 होतो. 23 गुणिला 23 529 होतो. 400 ची व्हॅल्यू तुम्हाला 18,000 दिलेली होती आणि 529 ची व्हॅल्यू काढायला सांगितली होती. म्हणून इथे किती होईल? 400 जर 18,000 ला भागितलं तर 45 होऊन जाईल. मग 45 गुणिला 529 केलं तर मला 23,865 मिळालं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे? एका साडीची एक साडी 800 रुपयाला विकल्यामुळे जितका नफा होतो म्हणते त्याच्या तिप्पट तोटा जर ती साडी 600 रुपयात विकल्यामुळे होतो तर त्या साडीची मूळ किंमत किती आहे म्हणते. ओके, अशा टाइपला काय असते? ही एक खूप फेमस प्रॉब्लेम आहे. काय असतो? मधात कॉस्ट प्राइस लिहायचा आणि इकडे दोन्ही साईडला तुम्ही सेलिंग प्राइस लिहायचा. काय म्हणते तुम्हाला? प्रथम फर्स्ट स्टेटमेंट मध्ये काय म्हटलं? एक साडी 800 रुपये विकल्यामुळे जितका नफा होतो, म्हणजे 800 रुपये विकल्यामुळे किती नफा होतो. कॉस्ट प्राइस इथे आपल्याला मालूम नाही. ओके, म्हणजे समजून घ्या इथे 1 टाइम्स आहे. ओके, आणि त्याचा तिप्पट तोटा ती साडी 600 रुपये विकल्यामुळे होतो. म्हणजे काय म्हणताय? तोटा लेफ्ट साईडला घेतलाय मी. 3 टाइम्स किती होते? 600 रुपये. ओके, तर अशा टाइमला काय करायचं? हे 3 आणि 1 आहे ना, त्याला ऍड करायचं. काय होईल? 3 आणि 1 काय होईल? 4 होऊन जाईल. बरोबर आहे. हे लिहायची मेथडच अशी राहते. काय म्हणतात तुम्हाला? प्रॉफिटनी राईट साईडला लिहिलं. सेलिंग जेव्हा केलं तर जेव्हा प्रॉफिट होतो तेव्हा त्याला 800 रुपयावर कशावर होतो प्रॉफिट? कॉस्ट प्राइसवर. नंतर तोटा 3 पट होतो म्हणजे जर त्यांनी 600 रुपयाला साडी विकली तर. ओके, म्हणजे कॉस्ट प्राइसच्या 3 पट. बरोबर आहे. इथे काय होईल मग? 3 आणि 1 4 होऊन जाईल आणि ह्या दोघांचा काय करायचा? डिफरन्स घ्यायचा. तर किती होईल? 600 आणि 800 चा डिफरन्स किती होतो? 200. ओके, आता इथे काय होईल? 4 ने जर 200 ला भागलं तर किती होईल? 50. म्हणजे x ची जी व्हॅल्यू मिळाली मला ती 50 मिळाली. ओके, ही समजा x होता. ओके, कन्सिडर करा. काय होईल? तर आता काय करू शकता तुम्ही? एक तर दोन्ही याच्यावरून तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. बघा, एका टाइमला प्रॉफिट झालेला आहे आणि इथे लॉस झालेला आहे. बघा, दोन्ही याच्यावरून तुम्ही काय करू शकता? व्हॅल्यू काढू शकता. कशाची? कॉस्ट प्राइसची. बघा, जर मी इथे 50 ठेवलं,
1 गुणिला 50 केलं तर किती येतो 50. ओके, हा 10 ला काय झाला इथे याला नफा झाला, किती 800 रुपयाचा नफा झाला. ओके, मग सेलिंग प्राइस जर 800 होते, प्रॉफिट 50 झाला, तर कॉस्ट प्राइस काय होईल, सेलिंग प्राइस मायनस प्रॉफिट. काय होईल इथे 800 मायनस 50 म्हणजे काय होईल 750. त्याची जी कॉस्ट प्राइस होती ती किती होईल 750 होईल. सेम इथे ठेवून बघा तुम्ही, सेम आन्सर निघतो. बघा इथे 3 गुणिला 50 करा तर काय होतो 150 होतो, बरोबर आहे ना. आता इथे काय झाला, लॉस झाला. सर्वांना मला माहिती लॉस झाला होता, तर काय होईल 600 मध्ये सेलिंग प्राइस होती त्यांची आणि लॉस कितीचा झाला त्याला 150चा, बरोबर आहे. आता कॉस्ट प्राइस काढायची असेल तर काय होईल SP मायनस लॉस होईल, बरोबर आहे. प्लस करावं लागेल SP मध्ये, कारण की लॉस झाला म्हणजे काय होईल, जर तुम्हाला त्याची किंमत भरून काढायला लागत असेल तर काय करायचं इथे ऍड करायचं. मग काय करायचं इथे मला सांगा, सेलिंग प्राइस किती होती 600 आणि लॉस किती झाला 150चा, म्हणजे इथे 150 ऍड केले तर किती होईल 750. म्हणजे त्याची जी मूळ किंमत होती ती किती होती 750. बघा दोन्ही ठिकाणी मी तुम्हाला व्हॅल्यू पुट करून दाखवलं आहे की दोन्ही ठिकाणी 750 ही कॉस्ट प्राइस निघते. ओके, सर्वांना समजलं. तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला, जर एका आयताची लांबी 12 आणि रुंदी 5 सेंटीमीटर असेल तर आयताचा विकर्ण विचारला तुम्हाला. आयत बरोबर समजतो तुम्हाला, आयतामध्ये काय असतो लांबी आणि ब्रेड, बरोबर आहे. L/B असतो, रुंदी असतो, बरोबर आहे. लांबी किती दिली आहे तुम्हाला 12 सेंटीमीटर दिलेली आहे आणि रुंदी तुम्हाला 5 सेंटीमीटर दिलेली आहे आणि हे तुम्हाला डायगोनल विचारला आहे तुम्ही, म्हणजे विकर्ण विचारला आहे हा. तर याचा एक फॉर्म्युला असतो डायगोनलचा, तो काय असतो विकर्ण बरोबर काय असतो लक्षात ठेवा, अंडर रूट मध्ये लांबीचा स्क्वेअर प्लस ब्रेडचा स्क्वेअर, बरोबर आहे. काय होईल इथे लांबीच्या ठिकाणी 12चा स्क्वेअर प्लस ब्रेडच्या ठिकाणी 5चा स्क्वेअर, तर काय होईल इथे 144 प्लस 25 बरोबर किती होईल 169 होऊन जाईल. आता मला सांगा 169 हा कशाचा स्क्वेअर आहे 13चा. मग आपला जो विकर्ण झाला तो किती झाला 13. ओके, पण एवढं करायचं तामझाम नसेल. जर तुमचे थोडे कॉन्सेप्ट क्लिअर असेल आणि तुम्हाला ट्रिपलेट हा एक जो कॉन्सेप्ट असतो जर माहित असेल तर काय होईल 12, 15 आणि 13 हा एक ट्रिपलेट असतो, बरोबर आहे. सर्वांना माहित आहे ज्यांनी ट्रिग्नोमेट्री हा टॉपिक जर शिकला असेल त्या टॉपिक मध्ये किंवा जॉमेट्री वगैरे जॉमेट्री हा टॉपिक जर शिकला असेल तर तिथे हा याचा यूज केला जातो. तर काय होईल बघा 12, 5 आणि 13 हा एक ट्रिपलेट असतो. मग काय होईल ज्याला माहित असेल तो एवढा प्रॉब्लेम न करण्यापेक्षा डायरेक्ट आन्सर काढतो. पण त्याचा जो फॉर्म्युला असतो विकर्णाचा लक्षात ठेवा, कधी व्हॅल्यू तुम्हाला असे दिले नसेल कॉम्प्लिकेटेड दिले असेल तर विकर्णाचा जो फॉर्म्युला असतो तो L स्क्वेअर अंडर रूट मध्ये प्लस B स्क्वेअर इथे व्हॅल्यू ठेवायची आणि विकर्णाची व्हॅल्यू फाइंड आउट. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे आपल्याला 4/5 2/3 आणि 5/7 आणि चला लसावी काढायला लसावी काढा म्हणताय. जर असं जर म्हटलं तुम्हाला फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये जर असं आणि लसावी जर काढायला सांगितलं असेल तर जो वरचा हे राहतो न्यूमरेटर यांचा लसावी काढायचा आणि जो डिनॉमिनेटर मध्ये आहे त्याचा काढायचा मसावी म्हणजे HCF काढायचा. तर मला सांगा 4, 2 आणि 5 चा जो LCM आहे तो किती होतो 2 जर काढले कॉमन काय होईल इथे 5. तर पूर्ण 2 आणि 5 5 2 10 9 2 20 म्हणजे याचा जो LCM आहे तो किती झाला 20. आता न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये काय 5 3 आणि 7 याचा काय करायचा HCF काढायचा. तर काय होईल 5 आणि 3 आणि 7. मला सांगा अशी कोणती संख्या आहे का जे 5 आणि 3 आणि 7 याला भाग जाते अशी कोणतीच संख्या नाही. ती फक्त एकच संख्या आहे ती 1 आहे. त्या तिन्ही अभाज्य संख्या याला भाग जात नाही म्हणून काय होईल
20 भागिला 1 म्हणजे याचा एलसीएम जो निघाला तो किती आहे 20 आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. तुम्हाला काय म्हटलं आहे ए इज ग्रेटर दॅन झेड इक्वल टू अँड ग्रेटर दॅन टी आणि निष्कर्षामध्ये काय म्हटलं तुम्हाला झेड इज ग्रेटर दॅन झेड, एफ इज ग्रेटर दॅन ओ, नंतर ए इज ग्रेटर दॅन एफ म्हटलं आहे तुम्हाला. तर बघा काय म्हटलं तुम्हाला झेड इज ग्रेटर दॅन जी म्हटलंय तुम्हाला. तर बघा झेड नंतर काय इक्वल आणि ग्रेटर दॅन आणि इक्वलचं साइन आहे. ओके सॅटिस्फाय झालं. नंतर बघा झेड जाताना ह्या डायरेक्शननी जाताना बघायचं ग्रेटर आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, ग्रेटर आहे म्हणजे काय झालं हे जी इक्वेशन आहे इथे दिलेलं आपल्याला कथन हे काय झालं सॅटिस्फाईड झालं. म्हणजे झेड हा जी पेक्षा काय आहे ग्रेटर आहे. एक सॅटिस्फाय झालं. नेक्स्ट काय म्हटलं तुम्हाला एफ इज ग्रेटर दॅन ओ. बघा इथे एफ इथे ग्रेटर दॅन आहे, इथे ग्रेटर दॅन इक्वल आहे, पुन्हा इथे ग्रेटर आहे म्हणजे एफ इज ग्रेटर दॅन ओ हे पण काय झालं सॅटिस्फाय झालं. ओके नेक्स्ट ए इज ग्रेटर दॅन एफ म्हटलंय तुम्हाला. ए इज ग्रेटर दॅन एफ हे पण सॅटिस्फाय होईल. बघा ए इज ग्रेटर दॅन झेड, झेड इज ग्रेटर दॅन टी. पुन्हा सिक्वेन्स बघा एकाच डायरेक्शनने फ्लो होत आहे म्हणजे इथे पण हे तिन्ही इक्वेशन काय झाले सॅटिस्फाय झाले. म्हणजे कथन 1, 2 आणि 3 तिन्ही पण सॅटिस्फाईड करत आहे. ओके डायरेक्शन बघायची. कधी पण अशा प्रकारचे क्वेश्चन आले तर बघा असं काय म्हणतात तुम्हाला झेड इज ग्रेटर दॅन एफ. सॉरी इथे थोडंसं चुकलं होतं. झेड इज ग्रेटर दॅन जी म्हटलं तुम्हाला. तर बघा इथे थोडंसं लिहिताना माझी मिस्टेक झाली. काय झालं इथे ग्रेटर दॅन वर इक्वल टू आहे आणि इथे साइन बघा इथे साइन अपोजिट साइन आहे. ओके ते इग्नोर करा. थोडंसं लिहिताना प्रॉब्लेम झाला. बघा इथे काय म्हटलं तुम्हाला कथनमध्ये झेड इज ग्रेटर दॅन जी म्हटलंय. बघा झेड इज ग्रेटर दॅन इक्वल टू टी आणि इथे बघा इथे लेस दॅन आहे आणि इकडून असे दोन साइन आलेले आहेत. म्हणजे इथेच हे जे स्टेटमेंट आहे असे जर दोन अपोजिट साइन आले असेल तर अशा टाइमला हे स्टेटमेंट काय होतो रॉंग होतो. नेक्स्ट एफ इज ग्रेटर दॅन ओ म्हटलंय. बघा ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, ग्रेटर दॅन आहे म्हणजे इथे जे हे इक्वेशन आहे हे सॅटिस्फाईड होतो. नंतर काय म्हटलं तुम्हाला ए इज ग्रेटर दॅन एफ म्हटलंय. बघा ए कडून एफ कडे जाताना काय कसं साइन आहे ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅन और इक्वल टू आहे पण मधात एक लेस दॅनचं साइन आहे. बघा दोन सॅटिस्फाईड झाले पण इथे मधात हे चिन्ह आलं आहे लेस दॅन. तर बघा इथे काय झालं हे जे इक्वेशन आहे कथन हे काय झालं सॅटिस्फाईड नाही होत आहे. म्हणजे काय झालं फक्त इथे जे स्टेटमेंट सेकंड दिलेला होता तोच एक करेक्ट आहे. ओके चला तर लास्ट प्रॉब्लेम आहे इथे 21 नंबरचा प्रॉब्लेम आहे. काय दिलंय तुम्हाला राईटला जर एफ आय जे लिहिलं असेल आणि कर्वला जर वाय व्ही टी लिहिलं असेल तर तुम्हाला क्रो विचारलं. आता सांगा मला इथे तुम्हाला कर्वसाठी काय दिलं आहे इथे समोरच व्हॅल्यू दिली आहे सरळ सरळ म्हणजे इथचीच व्हॅल्यू तुम्हाला इथे पुट करायची. सी च्या जागी काय करायचं वाय, आर च्या जागी काय करायचं एफ, ओ च्या जागी काय करायचं व्ही आणि डब्ल्यू च्या जागी काय करायचं टी. म्हणजे क्रो साठी जी ही व्हॅल्यू राहील वाय एफ व्ही टी. ओके तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. तर चला मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम दिला आपल्याला इथे जर प्लस बरोबर मायनस, मायनस बरोबर भागीला, भागीला बरोबर अधिक, मायनस बरोबर गुणिला असेल तर तुम्हाला ही व्हॅल्यू विचारली आहे 252, 9, 5, 32 आणि काय दिलंय तुम्हाला 92 दिलेला आहे. काय म्हटलं तुम्हाला गुणिला बरोबर काय दिलंय तुम्हाला भागीला. तर काय करायचं इथे भागाकार कर चिन्ह घ्यायचं. नंतर काय म्हटलं मायनसच्या ठिकाणी गुणाकार करायचा आहे म्हणजे इथं गुणाकार करायचं.
इथे प्लसच्या ठिकाणी काय म्हटलं तुम्हाला मायनस म्हटलं आहे. ओके, आणि प्लसच्या ठिकाणी पुन्हा मायनस म्हटलं आहे तुम्हाला. ओके, तर काय होईल इथे 252 भागिले 9 किती होईल? 9 दोन्ही 18 आणि किती उरतो? 7 उरतो. तर 9 8 72 गुणिला 5 मायनस 32 मायनस 92. ओके, तर काय होईल बघा, इथे थोडंच मिस्टेक आहे, इथे मायनस होतं इथे. तर मायनसच्या ठिकाणी काय करायचं आहे इथे प्लस. ओके, तर बरोबरच आहे. बघा इथे 28 पंचे किती होतो? 140. मग इथे काय होईल? 4 9 3 12 होतो. जर याला वजा केले तुम्ही 140 मधून 124 तर किती राहतो? 16. ओके, हे सर्वांना येतो ना मॅथमॅटिकल ऑपरेशन. काय करायचं? जे तुम्हाला स्टेटमेंट मध्ये सांगितलं आहे ते इम्प्लिमेंट करायचं आणि बॉडमास जो नियम आहे आपला त्याच्यानुसार हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. काय म्हटलंय तुम्हाला? 2x + 7y डिवाइड बाय 4x - 3y बरोबर 8/3 म्हटलंय तुम्हाला. तर तुम्हाला x बाय y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. काय होईल? 6x + 21y क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 8 × 32 x - 8 × 24y. ओके, नंतर काय करायचं? x च्या टर्म्स एका साइडला घ्यायच्या, y च्या टर्म्स एका साइडला घ्यायच्या. 24 आणि 21 इकडे मायनस आहे, इकडे नेला तर काय होईल? प्लस होऊन जाईल. तर काय होईल? 4 ने 5 45y बरोबर काय होईल? 32 मधून 6 गेले 26 x राहते. बरोबर आहे. तर x मला काय विचारलं आहे? x बाय y विचारलं आहे. तर काय होईल? 45 भागिले 26. म्हणजे x बाय y ची जी किंमत निघाली ते किती निघाली? 45/26. भाग जातो का? नाही जात. म्हणजे x डिवाइड बाय y याची जी किंमत निघाली ती 45/26. तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला? ब्रॅकेट मध्ये 18 भागिले 9 गुणिला -7 + 9 -7 गुणिला 2. तर बघा इथे बॉडमास रूल लावायचा आहे. ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं पहिले. 9 दोन्ही किती होतो? 18. नेक्स्ट पुन्हा ब्रॅकेटच सॉल्व्ह करायचं. ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं तर काय होईल? इथे 7तून 2 गेले किती राहतो? -7 + 9 आहे बघा. आणि चिन्ह कोणचं येईल? प्लसचं येईल, कारण की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करताय. म्हणजे काय होईल? इथे पण 2 राहील मायनस इथे पण काय होईल? 7 × 14 म्हणजे काय होईल? इथे 2 गुणिला 2 -14. पहिले काय करायचं? इथे वजा बाकी गुणाकार करायचा, नंतर वजा करायची. तर काय होईल? -10. हे काय होईल? राईट आन्सर. तर चला लास्ट क्वेश्चन कडे आलेलो आहे आपण. काय म्हटलंय तुम्हाला? खालील दिलेल्या शब्दाला इंग्रजी वर्णमालेनुसार लावा. काय म्हटलंय मग? फर्स्ट काय दिलेलं आहे? ब्राईट दिलेला आहे. सेकंड ब्रोक दिलेला आहे. थर्ड काय दिलेलं आहे तुम्हाला? ब्रेक दिलेला आहे. आणि फोर्थ काय दिलेला आहे? बिटर दिलेला आहे. आणि सर्वांना इंग्रजी वर्णमाला माहितच असेल. मला सांगा, बी ब्रेकर आणि ब्रेक. ब्रेक बी नंतर आर आलेला आहे प्रत्येक ठिकाणी, फक्त इथे आय आलेला आहे. म्हणजे बिटर हा पहिला झाला तुमचा. ओके, कारण की बी नंतर आय आलेला आहे. वर्णमालेमध्ये जे आय राहतो तो पहिले राहतो, आर हा नंतर राहतो. नंतर बघा इथे तिन्ही ठिकाणी काय आलेला आहे? सेकंड आर आलेला आहे. आता अशा टाइपला काय करायचं? थर्ड नंबरचं बघायचं. इथे आय आहे, इथे ओ आहे, इथे ई आहे. तर काय येईल? जे इंग्रजी अल्फाबेट आहे त्याच्यानुसार काय ई येईल की आय येईल? सुरुवातीला ई येईल. तर सेकंड काय झालं आपलं? ब्रेक. ओके, थर्ड काय झालं मग? ओ येईल की आय येईल? सुरुवातीला तर आय येईल. तर काय येईल इथं? ब्राईट. आणि नेक्स्ट लास्ट कोणतं येईल? ब्रोक. ओके, म्हणजे बघा अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहे की वर्णमालेनुसार सिरीज लावा. म्हणजे तुम्हाला काही शब्द दिले होते आणि जे अल्फाबेट आहे त्याच्यानुसार तुम्हाला सिरीज लावायची होती. बघा बिटर पहिल्या नंबरला आलाय, ब्रोक ब्रेक
ब्रेक सेकंड नंबरला आला आहे, थर्ड नंबरला राईट आला आहे आणि फोर्थ नंबरला ब्रोक आलेला आहे. ओके, तर बघा इथे 25 जे क्वेश्चन आहे आपले ते कंप्लीट झालेले आहे. आता काय करू, इथे आपला जो क्लास आहे तो स्टॉप करू आणि जर तुम्हाला लेक्चर आवडले असेल तर काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.